हॅलो मित्रांनो, माझे नाव पियुष आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. मी गुडगावचा राहणारा आहे. मी एक सामान्य परिवारातला मुलगा आहे. मित्रांनो, मी आज जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती 2 महिने पूर्वी घडली, जेव्हा मी माझ्या घरमालकाच्या विधवा सुनेच्या मजबुरीला समजले आणि तिच्याबरोबर सेक्स करून तिची आणि माझी पण भूक शांत करून घेतली होती. ती तिच्या गोऱ्या कामुक आणि सुंदर शरीराने त्या वयाची वाटत नव्हती ज्या वयाची ती आहे. तिच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आणि तेव्हापासून ती तिची कुवारी पुच्ची घेऊन फिरत होती. आणि मग मी तिला ठोकून तिची इच्छा पूर्ण करून दिली. आता माझी ती गोष्ट तुम्ही ऐका, ज्यासाठी तुम्ही इथे आला आहात. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी आम्ही सर्व घरचे लोक एका भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. त्या घरच्या पहिल्या मजल्यावर आम्ही सर्व लोक आणि खाली माझे घरमालक आणि मालकीण तिच्या विधवा सुनेबरोबर राहत होते. तिच्या सुनेचे नाव निशा होते आणि तिचे वय 32 वर्ष होते. आम्ही सर्व लोक तिला नेहमी निशा भाभी म्हणत होतो. मित्रांनो, निशा भाभी खूप चांगली स्त्री होती आणि एकदम गप्प राहत होती. तिला एक 8 वर्षांचा मुलगा पण होता आणि तो तेव्हा हॉस्टेलमध्ये राहत होता आणि तिथे अभ्यास करत होता. ती स्वतः एक लहान स्कूलमध्ये टीचर होती आणि घरी एकटी राहून बसून तिचे मन लागत नव्हते. त्यासाठी ती मागच्या काही वर्षापासून जवळ एक प्रायव्हेट स्कूलमध्ये जाऊन मुलांना शिकवत होती आणि ती मला खूप चांगली वाटत होती आणि ती खूप चांगले वर्तन करत होती. त्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित झालो आणि जेव्हा ती घरच्या मागे बाथरूममध्ये कपडे धुत होती, मी वरून खिडकीमधून तिला पाहत होतो आणि ती खाली बसून तिची मस्त छाती वरून मला दाखवत तिचे काम करत होती आणि मी तिचे मस्त जुळणारे आंबे पाहून एकदम खुश झालो. आणि मग काही वेळात ते मस्त सीन पाहून एकदम जोशमध्ये येत होतो आणि इथे उभं राहून तिच्या नावाने मूठ मारून देत होतो. आता मला तिला ठोकून द्यायची इच्छा होती आणि माझी इतकी वाईट हालत झाली होती की तिला आठवून झोपलं की मला रात्री वीर्य बाबूरावमधून गळून जाते आणि मी झोपेमध्ये तिला ठोकत आहे असे स्वप्न पाहू लागलो होतो. मग एक दिवस वरच्या बाथरूममध्ये पाणी नव्हते आणि तेव्हा मी खाली बाथरूममध्ये आंघोळ करायला गेलो आणि मग मी जेव्हा बाथरूमचा दरवाजा बंद केला, तो सरळ बंद झाला नाही आणि मी खूप प्रयत्न केला तर तो बंद झाला नाही. मग मी मनात विचार करू लागलो होतो की असं पण कोण येणार इथे, कारण की निशा आता स्कूलमध्ये असेल आणि तिची सासू तर अजून झोपली असेल. मग मी असे विचार करून दरवाजा थोडा लावून आतमध्ये आंघोळ करू लागलो आणि तेव्हा माझे लक्ष दरवाजाच्या मागे असलेल्या तिच्या पॅन्टी आणि ब्रावर गेले. मला वाटले की सकाळी स्कूलमध्ये जायला उशीर झाला असेल, त्यामुळे निशाने त्या तिथे ठेवलं असेल आणि स्कूलमधून आली की ती धुणार असेल. मग मी ती पॅन्टी पटकन खाली घेतली आणि तिचा वास घेऊ लागलो. तेव्हा मला त्यामधून एकदम मादक सुगंध आला आणि मग मी तिची ब्रा घेतली आणि तिचा वास घेतला तर त्यामधून पावडरचा एकदम मादक सुगंध येत होता. आणि मग मी तिथून निशाचे तेल उचलले आणि मग माझ्या एक हातमध्ये घेऊन बाबूराववर लावू लागलो आणि मालिश करू लागलो आणि त्यामुळे माझा बाबूराव एकदम चमकू लागला. मग मी एकदम जोशमध्ये आलो आणि एकदम वेड्यासारखा एकदम सर्व काही वास घेत होतो आणि मला सगळीकडे तिचा मादक सुगंध येत होता आणि मी आता माझा बाबूराव पण एकदम जोरजोराने हलवत होतो. मग मी बाथरूमच्या भिंतीवर पाणी टाकून माझा बाबूराव भिंतीवर घासू लागलो आणि असे इमॅजिन करत होतो की निशाची डांग आहे ती. आणि मग अचानक पाणी काढून टाकले आणि मग त्या दिवशी माझ्या बाबूरावने खूप पांढरे पाणी सोडून दिले. मित्रांनो, त्या दिवशी मला खूप मजा आली आणि आता मी तर दररोज खाली जाऊन आंघोळ करू लागलो आणि मी तर रोज असेच ती ब्रा आणि पॅन्टीचा वास घेत होतो आणि माझा बाबूराव हलवून पॅन्टीमध्ये माझे पाणी काढून टाकत होतो. पण एक दिवस मला निशाचे कपडे मिळाले नाहीत. तेव्हा मला समजले की हिला कळले आहे की मी तिच्या पॅन्टीमध्ये माझा बाबूराव हलवत आहे आणि त्यामुळे हिने आज तिचे कपडे बाथरूममध्ये ठेवले नाहीत. मग दुसऱ्या दिवशी दुपारी
2 वाजता जेव्हा मी आंघोळ करायला तिच्या बाथरूममध्ये गेलो, तेव्हा मी पाहिले तर तिथे एकदम सुंदर ब्रा आणि पॅन्टी लटकत होती. आणि ते पाहून मी एकदम खुश झालो आणि तिचा वास घेऊ लागलो. मी चाटू लागलो. मग मी भाभीला आठवून एकदम जोरजोराने माझा हलवत होतो आणि बरोबर तिची पॅन्टी पण हातामध्ये घेऊन वास घेत होतो. मग माझा बाबूराव मी पॅन्टीमध्ये टाकला आणि हलवत होतो आणि तेव्हा अचानक कोणीतरी येऊन बाथरूमचा दरवाजा उघडला. पण मी तर माझे डोळे एकदम बंद करून मूठ मारत होतो आणि माझा बाबूराव एकदम कडक आणि लाल झाला होता. मग मी अचानक माझे डोळे उघडले आणि पाहिले की समोर निशा उभी होती. मी एकदम विसरून गेलो की आज शनिवार आहे आणि ती स्कूलमधून लवकर येते. आता तिला असे माझ्यासमोर पाहून माझी तर एकदम फाटून गेली. मग तिने मला असे करताना पाहिले आणि ती माझ्याकडे एकदम रागाने पाहू लागली आणि मग हिने तिची पॅन्टी एकदम झटका देऊन माझ्याकडून ओढून घेतली आणि मला एकदम रागाने पाहून ती निघून गेली. मग मी तर आता खूप घाबरलो आणि मग मी बाथरूममधून बाहेर आलो आणि मग पटकन वर माझ्या रूममध्ये गेलो. मग मी विचार करत होतो की माझ्या आईकडे गेली आणि सर्व सांगितले तर काय होणार, पण तिने तसे काही केले नाही आणि मी तर पूर्ण दिवस एकदम घाबरत काढला आणि गच्चीवर इकडे तिकडे फिरत होतो आणि विचार करू लागलो की जर ती आली तर मी तिच्या पाया पडून तिची माफी मागून घेईल. आणि मग संध्याकाळी 5:30 वाजता मला खालून एक मुलगा बोलवायला आला होता. निशाच्या ट्युशनमधला शिकत होता. मग मला तो म्हणाला की मॅडम बोलवत आहे. मग मी खाली आलो आणि विचार करत होतो की आता मी तिचे पाय पकडून माफी मागून घेईल. मग काही वेळाने मी खाली जाऊन पाहिले तर तिथे तेव्हा कोणीच नव्हते, कारण की निशाची सासू सत्संग करायला घरापासून दुसरीकडे गेली होती आणि ट्युशनमध्ये असलेल्या मुलांची तिने सुट्टी करून टाकली. आणि मग मी हिम्मत करून निशाच्या रूममध्ये गेलो तर मी पाहिले की निशाने गुलाबी रंगाची नाईट गाऊन घातला आणि ते पाहिले की वाटत होते की तिथे तिच्या लग्नाच्या वेळेचा होता. मग ती एक टेबलवर बसून काहीतरी लिहित होती आणि मग मी तिच्या मागे उभा होतो आणि मग मग मला तिने न पाहता म्हणले की जवळ ये. मी खूप चकित झालो आणि गुपचूप तिच्या जवळ गेलो. मग तिने मला म्हणले की तू इथे बसून घे. मग मी तिथे गुपचूप बसलो आणि मी पाहिले की ती काहीतरी लिहित होती आणि मग तिने मला न पाहता म्हणले निशा. निशा म्हणाली तू इतके दिवस झाले माझ्या कपड्याबरोबर काय करत होतास? मी निशाजी प्लीज मला माफ करून द्या. हे सर्व माझ्याकडून चुकून झाले. परत मी असे काही करणार नाही आणि तुम्हाला कधी माझी तक्रार येणार नाही. प्लीज तुम्ही मला एक वेळा माफ करून द्या. ती म्हणाली मी तुला हे सर्व नाही विचारत आहे. मी फक्त असं विचारत आहे की तू माझ्या पॅन्टीबरोबर काय करत होतास. मित्रांनो, तिच्या तोंडून पॅन्टी असा शब्द ऐकून मला खूप विचित्र वाटले आणि मी आता थोडा फ्री झालो. मग मी तिच्या जवळजवळचे स्वप्न पाहू लागलो आणि आता मला थोडी हिंमत आली. निशा म्हणाली मी काय तुझ्या आईला सर्व सांगून टाकू की आजकाल तू कसे काम करू लागला? मी म्हणालो प्लीज तुम्ही माझ्या घरच्या लोकांना काही सांगू नका. प्लीज तुम्ही तुमचे तोंड एकदम बंद ठेवा, नाहीतर माझी एकदम वाट लागून जाईल. मग ती माझे ऐकून थोडी हसली आणि मग तोंड हसली आणि मग मला म्हणाली तू जर माझे तोंड बंद करायला सांगत असेल तर कोणी थांबवले आहे, त्यामध्ये माझ्याबरोबर तुझा पण फायदा आहे. मी म्हणालो मला तुम्ही काय म्हणता हे काही समजले नाही. निशा म्हणाली हो, तुम्हाला माझे तोंड बंद करायचे आहे तर करून द्या, मी पण तयार आहे. मी म्हणालो हो, तुम्ही म्हणत असाल तर मी ते करतो, पण मी ते कसं करू? निशा म्हणाली वेड्या, तुझा बाबूराव 6 इंच आहे आणि तू मुलीचे तोंड बंद करता ते मी तुला सांगू? चल आता तू माझ्या ओठावर तुझे ओठ ठेवून माझे तोंड बंद करून टाक. मित्रांनो, मी तर तिचे बोलणे ऐकून एकदम वेडा झालो आणि मग मी काही वेळ घाबरून तिच्या जवळ जाऊ लागलो. पण ती एकदम पटकन माझ्या जवळ आली आणि मला चिकटून गेली आणि माझ्या पूर्ण अंगावरती एकदम सापसारखी पसरली आणि मी ती माझे ओठ चोखत आणि मग तिने माझे ओठ 10 मिनटं चोखले आणि मग एक एक करून चोखत होती. मग
कधी वरचा तर कधी खालचा चुकत होती आणि मग ती मला मिठी मारू लागली. मग ती मला म्हणाली होती की पियुष, मी खूप वर्षापासून एकदम एकटी आहे आणि मला 7 वर्षापासून जवायला मिळालं नाही आणि मी इतके वर्ष पण एक पण बाबूराव पाहिला नाही आणि आज तुझा दमदार अवजार पाहून मी एकदम वेडी झाली. आज तू माझे सर्व तहान भागवून दे आणि मी आयुष्यभर तुझी बनून राहील. आता तू मला तुझ्या चोकायची संधी दे, त्यासाठी मी केव्हापासून तडफड करत आहे. आणि मग ती असे म्हणून एकदम जोरजोराने माझ्या बाबूरावला पॅन्टेमध्ये वरून घासू लागली. आणि मग मी तिला म्हणालो की निशा, मी मी तुला खूप प्रेम करतो. आज मला तुझ्या चिमणीची मजा घ्यायची आहे. मी तुला जवायचे स्वप्न केव्हापासून पाहत आहे. निशा, हो राजा, ये आणि घे माझी चिमणी आणि आज मला सर्व सुख देऊन मला एकदम खुश करून टाक. मग मी तिला म्हणले की असे नाही, कारण की जितकी आग तुझ्या अंगामध्ये आहे तेवढी इतक्या लवकर विझणार नाही. मी आज रात्री येतो, तू मागचा दरवाजा उघडून दे आणि तुझ्या चिमणीचे केसस एकदम साफ करून घे. साली, तू खूप दिवस झाले तुझी चिमणी पण चाटून घेतली नाही आहेस आणि त्यासाठी तिला स्वच्छ करणे आवश्यक आहे. असे म्हणून मी तिच्या चिमणीवर माझा हात ठेवला आणि मी अनुभव केले की ती एकदम ओली झाली आणि तिने पाणी सोडणे चालू केले, कारण की ती खूप तहानलेली होती. मग मित्रांनो, मी तिला खूप ठोकले आणि तिला खूप मजा देऊन खुश करून टाकले. तर कहाणी कशी वाटली मित्रांनो, नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा.